Move in silence. Only speak when it's time to say checkmate. Move in silence. Only speak when it's time to say checkmate. आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती पण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून आपण एक व्हिडिओ देईल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू सिम्पली इथून ॲड करायचा. हा व्हिडिओ इथून ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, क्लिक केल्यानंतर खाली तो व्हिडिओ इथे स्क्रोल करूया. तुम्हाला एक्स्ट्रा कोडचा एक ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून एक्स्ट्रा व्हिडिओ झाल्यानंतर आता आपल्याला करायचं सिम्पली हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा. हे तुम्हाला थोडं समजून घ्यायचं म्हणजे बीटमार्क कशी आहे ती. ठीक आहे, थोडं अशा झूम करा व्हिडिओ, त्याच्यानंतर थोडं पुढे यायचं अशा करा. ठीक आहे, थोडं पुढं आल्यानंतर इथून जी नाव येते ना तिथं आल्यानंतर अशा करा फ्रेम बाय फ्रेम इथं तुम्हाला बघायचं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून नाव येते तर इथून स्प्लिट करायचा हा व्हिडिओ. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ह्याच्या पुढचं म्हणजे कुठपर्यंत नाव हे संपतं आहे ते बघायचं आहे. ठीक आहे, इथे संपत आहे आपला अशा. ठीक आहे, इथून स्प्लिट करूया हा व्हिडिओ. त्याच्यानंतर इथून पुढचं नाव कुठे येते इथे येतं. ठीक आहे, अशा बघा इथून स्प्लिट करूया. आता इथून नाव हे कुठं संपत आहे ते बघायचं. ठीक आहे, थोडं पुढं आल्यानंतर इथून संपत आहे. ठीक आहे, अशा बघा तर इथून संपत आहे, इथून स्प्लिट करूया. आता इथं ह्याच्या पुढचं इथून येत आहे. ठीक आहे, नाव अशा बघा इथून येत आहे, इथून स्प्लिट करूया. आता हे नाव कुठं संपत आहे बघूया. ठीक आहे, इथून संपत आहे अशा बरोबर आहे तर इथून स्प्लिट करूया. ठीक आहे, अशा हा व्हिडिओ स्प्लिट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली पहिल्यांदा जो यायचं आहे इथून बॅक करायचं. ओरलीज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओरलीवरती क्लिक करून तुमचं जे ते फोटो इथून ॲड करायचं अशा काय फोटो ॲड केल्यानंतर वरती न्यायचं अशा. ठीक आहे, थोडं झूम करायचं आहे ते नॉर्मल अशा प्रकारे. ठीक आहे, झूम केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथे तुम्हाला मास्कचा एक ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून सिम्पली हॉरिझॉन्टल तो सिलेक्ट करायचा बॉक्स. त्याच्यानंतर ही येलो लाईन खाली आणायची, थोडी वर न्यायची आणि हा जो व्हाईट कलरचा ॲरो आहे तो अशा खाली आणायचा. ठीक आहे, म्हणजे थोडं नॉर्मल हे आता आपला जो फोटो आहे असं बघायला झाला पाहिजे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं ॲडजस्टचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. ते कुठं गेला आपला. ओके, त्याच्यानंतर सॅच्युरेशनवरती क्लिक करू. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इथे तुम्हाला लाईटचा बॉक्स सिलेक्ट करायचा असं पाहिजे. लाईटचा बॉक्स सिलेक्ट केल्यानंतर ही जी खालची लाईन आहे ती आपल्या 50% ते ठेवायची असं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता ह्या ज्या फोटोची लेंथ असेल ना, हा जो आपला पहिला बॉक्स आहे इथून स्प्लिट केला आहे ना, सिम्पली तिथे इथून हा फोटोची लेंथ ठेवायची आणि इथून बाकीचा पार्ट इथून डिलीट करायचा. ठीक आहे, डिलीट नाही केलं तरी चालेल. आता आपल्याला करायचं सिम्पली हे जे नाव येतात ना तिथून हा फोटो नाही ठेवायचा, डायरेक्ट त्याच्या पुढचं बॉक्स आहे ते म्हणजे लेयर आहे ते तिथपर्यंत ठेवायचं असं आहे. ठीक आहे, हेच आहे जसं इथे ॲडजस्ट करतो आपण तसं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचा ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचा. डुप्लिकेट जो फोटो होईल त्याच्यावर थोडं पुश करून आता हे नाव आहे त्याला नाही ठेवायचं, जिथून हे फोटो येतं म्हणजे फोटो येते तिथपर्यंत इथून हा फोटो ठेवायचा आहे आपला. ठीक आहे, अशा वगैरे ह्याची लेन्थसुद्धा आपण जेवढे इथून स्प्लिट केलं तिथपर्यंत फोटोज ठेवायचे. पुन्हा हाच फोटो इथून डुप्लिकेट करायचा अशा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा फोटोवर पुश करून पुढच्या बीटपाशी आणायचा म्हणजे लेयर आहे ते आपलं आपण जो बॉक्स वेगळा केला स्प्लिट केला व्हिडिओ तिथपर्यंत. ठीक आहे, अशा बाय आणल्यानंतर आता ह्याच फोटोची लेंथ शेवटपर्यंत न्यायची म्हणजे इथून हे सर्व फोटो येतात. ठीक आहे, अशा प्रकारे इथून हे झाल्यानंतर इथून आपला जो व्हिडिओ इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.